नमस्कार मंडळी, गडबडून जाऊ नका. रोहायला नाही, मी आपल्या बोरिवलीतच आहे. तर कामावरून निघायच्या आधी आमच्या एका क्यूट ॲस्पिरंटचा बर्थडे होता, तो आम्ही सेलिब्रेट करून निघालो. बर्थडे कोणाचा आणि केक कोण खातंय बघा. तर तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या आम्ही सर्वांनी. केक कटिंग झालं आणि मग आम्ही गरबा खेळायला सुरुवात केली. आज गरब्यामुळे जरा निघायला उशीरच झाला होता. तो पण काय करणार, मजा तर फार आली. पाय उचलत नव्हतं आणि मी कोणाला तरी खूप मिस करत होते त्याच्यासोबत. तो चला रेंजीमध्ये जाऊन उद्याची शॉपिंग करूया. पापडी घ्यायला जाते मी. रेंजीमध्ये चांगली पापडी ताजी ताजी आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे ती. ताजी आणि एकदम पातळ अशी पापडी आहे. एकदम फ्रेश वाटते आणि खायला मस्ताखारी घेतलेली आहे मी. चला झाली एकदाची शॉपिंग. आणि गर्दीतून निघायला वाट मिळत नव्हती, खूप गर्दी होती. काय तो गर्दीच होती कारण की आजची शॉपिंग मे बी ते सगळे करत असेल. तर हे प्रेमजीचं दुसरं दुकान आहे जिथे खूप खूप गोष्टी मिळतात वेगवेगळ्या. त्यांनी बोर्ड पण लावलेला आहे बाहेर. चल आता आपल्याला वेळ झालेली आहे ऑटो पकडायची. हे अगदी स्टेशनच्या समोर प्रेमजी आहे. मी खूप खुश आहे. त्याला बरीच कारणं आहेत खरं तर, पण मला हे खूप हॅपी वाटतं की मी हॅपी राहायला सुरुवात केलेली आहे. तर मी कोणाला तरी मिस करते ती गोष्ट वेगळी आहे. आमच्या हॉटेल आहेत गावाला, सो मी त्यांना खूप मिस करते, त्यांच्यासोबत शॉपिंग करणं वगैरे. सो ऑटोमध्ये बसते, पण कधी एकदा घरी पोचते असं झालं आहे मला. आणि ऑटोची लाईट जरा त्रासदायकच आहे, तर काय करणार, आता ऑप्शन नाही आहे. तर मग असेच व्हिडिओ काढत काढत आणि लाईटिंग्स बाहेरची बघत मी ट्रेनपेक्षा मला रिक्षाचा प्रवास कधी कधी आवडतो. ट्रेनमध्ये कसं एकदम गिचिडी असतं, पण रिक्षात कसं आपण सुटसुटीत बसू शकतो कधी कधी. तो हे लाईटिंग्स दसऱ्यानिमित्त त्यांनी केलेले आहे शॉपिंग मॉल्सला किंवा शॉप्सना. तर ही बस आहे, मी रोज बसने जाते, पण कधीतरी त्याची चालते बाबा आपल्याला रिक्षा. सो रिक्षा थांबलेली आहे. तिथून राईट साईडला गेलं की माझी स्कूल आहे. सो स्कूल जवळ आल्यावर एक थोडं नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं मला. सगळ्यांनाच येत असेल मे बी. तर चला, तर मग आता आपली रिक्षा सुरू होते आणि आता मी उतरले आमच्या गोराई. सो गल्लीत आलेली आहे मी. शॉपिंग झालेली आहे, मग डायरेक्ट आलेली आहे. ओ सॉरी, गल्लीत नाही, मी आमच्या रोडवरच आहे. सो बाबांना काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी एका स्नॅक शॉपमध्ये गेले, त्यांना ऑर्डर दिली आणि त्यांनी बनवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता की कसं ते बनवत आहेत. आणि तुम्हालाही आवडेल मे बी. तुम्हाला व्हिजिट करावं वाटलं तर दुर्गा भेलपुरी हाऊस आहे आमच्या इथे, गोराईतच आहे. अरे आईस्क्रीम किती आहेत, खूप छान वाटतं. असं वाटतं एक 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 खायला सुरुवात करावी. तर मग हे काय झाली आपली भेळ तयार झालेली आहे. ओली भेळ घेतलेली आहे मी पार्सल माझ्या बाबांसाठी. तो त्याचा पार्सल करून देतीलच आपल्याला. चला तर तयारी करायची, मैत्रिणीच्या बड्डेला जायची. तर ब्लॅक कलरचा छान ड्रेस घातलेला आहे, ओढणी घेतलेले, पण केसांचं काय करायचं बरं, तेलकट केस आहेत. खूप तेल लावलेलं कारण की उद्या हेअर वॉश करायचं म्हणून मी तेल लावलेलं. आणि अचानक मैत्रिणीसोबत जायचा प्लॅन ठरला. पण एक आयडिया आहे ती अशी की हेअरस्टाईल माझी फेमस नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट तशीच असते दरवेळेला. सो मग तेलकट केस असले की अशी हेअरस्टाईल बरी पडते. तर मग कशी वाटली हे बघा. मागून माकडाने हात दाखवलेलेच आहेत, व्हिडिओ काढून देत नाही हे माकड आमचं बाजूचं. सो बघा अशी दिसते मी, पण पावडर न लावता. असं पावडर जाता जाता लावायचं म्हणून मी थांबले. बघा लावली की नाही पावडर, घरी घरी दिसते. हे पावसाला ना गरब्याच्या वेळेलाच पडायचं असतं. तर ओला रस्ता, पण खूप खुश आहे कारण की मी स्कूल फ्रेंड्सना पुन्हा एकदा भेटणार आहे बरेच दिवसांनी. सो असंच आम्ही भेटत असतो. ते देवीचे मंडपाचे ते लायटिंग्स वगैरे छान केलेली असते. आणि जसं ट्रॅफिक जरा जास्त असतं त्या दिवसांमध्ये, ही लायटिंग आहे. माझी जी मैत्रीण जिथे राहते तिथे देवी बसते, असं त्यांनी अशी लायटिंग केलेली आहे. तर आपण आता देवीचं दर्शन घेऊया. ही रांगोळी किती छान आहे आणि तिथे आरती चालू आहे. भगवती भवदू
मी मैत्रिणींच्या घराजवळ आता आलेली आहे. सो आम्ही फोटोज क्लिक केले आहेत, खूप सारा एन्जॉय केलेला आहे आणि ग्रुप सेल्फी तर बनत आहे म्हणून असं आम्ही सेल्फी घेतली आणि हा ग्रुप फोटो आहे. सो निघताना आम्ही त्या देवीचं दर्शन जवळून घेतलं आणि मी माझ्या वाटेने निघाले. 11:15 झाले होते. पावसाची की चिखल होता तो काही कमी नव्हता. खुश होते मी की मित्रमैत्रिणींना भेटले माझ्या. सो मी वाट भरभर चालत होते आणि रात्र दसऱ्यासाठी तर पापडी मी आधीच घेतली आहे, पण जलेबी म्हणजे जिलेबी आणायला काय काय सायास आणि काय काय गमती जमती होतात. मी किती वाजता जाते आणि काय किती गर्दी असते हे तुम्ही लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहाल आणि त्या व्हिडिओलाच लिंक असेल. सो एकमेकांना कनेक्टेड असेल, तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ उशिरा आल्यासाठी सॉरी, कारण की मला खूप छोटी छोटी कामं होती. सो मला त्यात वेळ द्यावा लागला होता. सो लवकरच तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीचा ब्लॉग, मिनी ब्लॉग नक्कीच भेटीला येईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जर तुम्ही बोरिवलीत राहत असाल आणि प्रेमजी तुम्हाला माहीत नसेल, प्रेमजी शॉप फरसाणचं, तर तुम्ही नाही राहत बोरिवलीत, सो एकदा नक्की विजिट करा. प्रेमजीचे समोसे सुद्धा छान असतात. मी नक्कीच त्याचा फूड ब्लॉग लवकरच घेऊन येईन तुमच्या भेटीला. चला तर मग बाय, भेटूया दसऱ्याच्या भागात आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.